नमस्कार. सोलापूर स्वरांजलीच्या स्टुडिओमध्ये आज आपल्याकडे ख्यातनाम जागतिक कीर्तीचे सुप्रसिद्ध मूळचे सोलापूरचे आणि सध्या वास्तव्यास ऑस्ट्रेलियामध्ये असलेले श्री गणेश वल्लाकाटी हे मान्यवर आपल्याकडे आलेले आहेत. तर त्यांचे आपण स्वरांजली स्टुडिओतर्फे स्वागत करूया. नमस्कार. श्री गणेश वल्लाकाटी हे इंडियन बिझनेस कम्युनिटीचे सदस्य व उद्योजक आणि फाउंडर CEO एलिफंटा सोल्युशनचे ते आहेत. सर, आमच्या स्वरांजलीच्या प्रेक्षकांना आपल्या बालपणीविषयी थोडं सांगाल का? जसं मॅडम सांगितलं, मी मूळ सोलापूरचंच आहे. माझं शिक्षण श्राविका विद्यालयामध्ये झालेलं आहे आणि माझं ग्रॅज्युएशन परत इकडे शिक्षण झालेलं आहे. आणि लहानपणापासूनच मला स्पोर्ट्स फिटनेसमध्ये खूप इंटरेस्ट होता. त्यामध्येच मला करिअर असं निवडायचं होतं आणि मी तेच करिअर म्हणून निवडलेलो. घरात थोडंसं बॅकग्राऊंड म्हणजे आई वडील, सध्या वडील नाही आहेत. आई माझी शिक्षिका होती. 4 बहिणी आहेत. 4ही व्यवस्थित त्यांच्या आयुष्यात सेटल आहेत आणि मी 4था नंबर, एकुलता एक भाऊ. शिक्षण माझं इकडे झाल्यानंतर मी माझ्या फिटनेसच्या करिअरकडे मी वळालो. त्यामध्ये मी बँगलोर, मुंबई आणि बऱ्याच ठिकाणी माझं शिक्षण झालेलं आहे. त्यानंतर माझं लहानपणापासूनच असं एक इच्छा होती की आपण बिझनेस करायचा, उद्योजक बनायचा. कारण की फॅमिली बॅकग्राऊंड तर नव्हतं. वडील माझे LICमध्ये होते, एजंट होते आणि आई शिक्षिका होती. पण असं फॅमिली बॅकग्राऊंड असं काही नव्हतं. पण एक मनाची इच्छा होती की आपण एक मोठं काहीतरी चांगल्या उद्योजक किंवा बिझनेस वर्ल्डमध्ये आपलं एक नाव असायला पाहिजे, ते एक स्वप्न होतं. आणि त्या हिशोबाने माझं एक वाटचाल सुरू आहे, आजही सुरू आहे. आणि आयुष्यात बरेच काय करायचं आहे, पण ठीक आहे, तर देवाच्या कृपेने थोडंफार मी आहे एका लेवलला. आणि ग्लोबली मला काहीतरी करायचं होतं. म्हणजे जेव्हा आता आजकाल हे आपण म्हणतो की ग्लोबलायझेशन झालेलं आहे, ग्लोबल विलेज झालेलं आहे. देश पूर्ण एक आता हे पूर्ण जो पृथ्वी आहे त्याला आपण एक विलेज म्हणू शकतो. ग्लोबल विलेज, कनेक्टिव्हिटी वाढलेली आहे, ट्रान्सपोर्टेशन चांगलं झालेलं आहे सगळीकडे. म्हणून मला एक ग्लोबली काहीतरी चांगलं परदेशात जाऊन चांगल्या पद्धतीने काम करायचं होतं. आणि त्या हिशोबाने माझं मुंबईला सुरुवातीला मी मुंबईला आयुर्वेद फाउंडेशन संस्थाला मी जॉईन झालेलो तिकडे ॲज अ कोऑर्डिनेटर म्हणून. आणि तसंच त्यांच्याकडेच मी 4-5 वर्ष काम करत असताना त्यांना माझं काम आवडलं. त्यानंतर मी मुंबईला 7-8 वर्ष तिकडे होतो. म्हणजे आयुर्वर्ल्ड मुंबईमध्ये तुम्ही होता, तर तेव्हा जॉब म्हणून होता का? म्हणजे ॲज अ जॉब म्हणूनच होतो, पण मी असं बेसिकली फ्रीलान्सर म्हणून होतो, कन्सल्टंटसारखं. आणि पुढे मग त्याच कंपनीमध्ये मी त्यांचं पार्टनरही झालो. त्यानंतर आम्ही बऱ्याचशा कंट्रीजमध्ये योग, आयुर्वेद आणि फिटनेस प्रसारासाठी आम्ही त्याची कंपनीची प्रसार केलं, कंपनीचा प्रसार केला आम्ही. त्या हिशोबाने मला प्रवास करायला खूप मिळालं. मी जवळजवळ 40 कंट्रीजमध्ये आजपर्यंत फिरणं माझं झालेलं आहे. आणि कामाच्या 99% कामामुळेच मी फिरलेलो आहे. त्यामुळे तिकडचा एक्सपोजर खूप मोठा होता. म्हणजे मी US, जर्मनीला सुद्धा राहिलेलो आहे. आत्ता मी ऑस्ट्रेलियात स्थायिक आहे. पण त्यानंतर मी ऑस्ट्रेलिया हे निवडलं कंट्री आणि तिकडे चांगल्या प्रमाणे एक मोठी कंपनी उभार करण्याची माझी वाटचाल सुरू झाली 8-7 वर्षा अगोदर. आता मी त्याच वाटचालीवर आहे. सध्याला मी आता ऑस्ट्रेलियामध्ये आहे. आणि जसं मी म्हणालो, माझं बिझनेस आणि ह्याच्यामध्ये खूप कल असल्यामुळे आता माझं थोडं बिझनेस पण मी आता एक्सपांड करतो आहे. माझं एक रिअल इस्टेटमध्ये पण आता माझं एक फर्म मी सुरू केलं आहे 2 वर्षापासून. आता इम्पोर्ट एक्सपोर्टसाठी सोलापूर आणि इंडिया ऑस्ट्रेलियाचे रिलेशनशिप पण आता खूप चांगली झालेली आहे व्यावसायिक बिझनेससाठी. त्यासाठी मी माझं स्वतःचं एक पोर्टल पण लॉन्च करतो, ई-कॉमर्स. जसं Amazon असतं ना, तसं छोट्या प्रमाणात एक वेबसाईट पण मी सुरू करतो आहे. त्याबद्दल पण तुम्हाला मी माहिती देईन. वा, छान छान. म्हणजे तुम्ही फर्स्ट जॉब जॉईन केलेला आहे, नंतर तुम्ही बिझनेसकडे वळलेला आहात. एकूण त्यामध्ये कसं असतं की बऱ्याचशा लोकांना असं वाटतं की बाबा जॉब म्हणजे की एक प्रकारचं सिक्युरिटी असतं. जॉब म्हणजे की बाबा मी आता सेफ झालो की मला 1 तारखेला पगार मिळेल. पण माझा उद्देश तसा नव्हता.
म्हणजे कुठेही मी आजपर्यंत काम केलेलं, म्हणजे माझ्या कंपनीच्या स्थापनेच्या अगोदर मी प्रत्येक वेळेस तिकडे माझी स्वतःची कंपनी म्हणून मी तिकडे काम करायचो. म्हणजे यामध्ये मला एक थोडंसं मेसेज तुम्हाला द्यायचं की बाबा लोकांना असं वाटतं की बाबा जॉब म्हणजे फक्त नोकरी नाही. जॉब जेव्हा एक माणूस जॉब आणि बिझनेसचं जर कम्पेअर तुम्ही करत असाल त्यामध्ये ना की प्रत्येक माणूस हा बिझनेस करतो. बिझनेसमध्ये काय करतो, स्वतःचे भांडवल, स्वतःचा वेळ, स्वतःचं हे घालतो. नोकरीमध्ये काय करतो माणूस की स्वतःचा वेळ दुसऱ्याला देतो. पण शेवटी आपण काही ना काही ते एक्सचेंज करतोच आहे ना, देवाणघेवाण आहेच. फक्त आपल्याला एक समाधान असतं की बाबा मला 1 तारखेला पगार मिळेल. पण तुम्हाला माहिती आहे आजकाल नोकरीचे पण काय आश्वासन नसतात. तुम्हाला खूप असं रेअरली गव्हर्नमेंट जॉब असतात, त्यामध्ये पण क्लिक झालं तर ठीक आहे. पण प्रायव्हेटमध्ये पण एका दिवसात पण सुद्धा जॉब्स आहे. त्यामुळे माझं आधीपासूनचं एक असं जॉबकडे बघण्याचं एक माझं एक दृष्टिकोन असं होतं की ते माझं स्वतःचं आहे आणि ते मी जास्तीत जास्त माझं स्वतःचा बिझनेस आहे. म्हणजे मी आयुर्वेदमध्ये जेव्हा काम करताना असताना मला मी त्यांना सगळ्यांना म्हणजे असं वाटायचं की माझीच कंपनी. त्या प्रकारे मी त्या डेडिकेशननी, त्या कमिटमेंटनी तिकडे मी काम करायचो. म्हणून मला सगळ्यांना, खास करून युवा लोकांना मला एक मेसेज द्यायचं की युवा पिढीने की बाबा तुम्ही जॉब जरी करत असाल ते मनापासून करा, अप्लाय म्हणून करा. त्या ऑटोमॅटिकली तुम्हाला त्यामधून ते समजेल. मग तुमचा तो बिझनेसचा अँगल तुमच्यामध्ये डेव्हलप होईल. आता फक्त जॉब म्हणलं मग तुम्ही 9 ते 5 आणि त्या 1 तारखेच्या सॅलरी आणि 1 तारखेच्या सॅलरीसाठी फक्त तेवढं तुमचं आयुष्य होऊन जाईल. आणि मग कधी थोडंसं प्रमोशन मिळालं तरच. एकूण जर तुम्ही असं विचार केला खोलात किंवा जॉब आणि बिझनेसमध्ये फरक जास्त काय नसतो. त्यामध्ये बेसिकली दोन्ही सेमच आहे, एक फक्त बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. तर सर आता खूप छान सांगितलं तुम्ही दोन्हीमधील डिफरन्स. तर आता नेक्स्ट असं आहे की शिक्षण आणि करिअर संबंधी आमच्या प्रेक्षकांना तुम्ही थोडं माहिती द्या का? थोडंसं माझा एक्सपिरियन्स एकदम वास्ट असल्यामुळे मला थोडंफार ॲडिशनल काहीतरी गोष्टी मी सांगू इच्छितो. आजकाल तर मेनली गोष्ट मी बघतो की बाबा प्रोफेशनलिझम खूप वाढले. म्हणून तुम्ही जे काही करिअर कोर्स निवडता तुम्हाला खूप महत्त्वाचं आहे की हे प्रोफेशनली तुम्ही त्याला कसं पुढे जाऊ. फक्त आधी कसं होतं की बाबा आधी माणूस BA केलं, 10वी झाला तरी त्याला नोकरी मिळायची, किंवा 12वी झालं तरी त्याला नोकरी मिळायची. नंतर फक्त BA BCom झाला आणि B.Ed झाला तरी त्याला नोकरी मिळायची. आजकालचा जमाना कसं झालं की ते प्रोफेशनलिझम. म्हणून तुम्ही कुठलेही करिअर जर निवडाल त्यामध्ये तुम्हाला खूप मेहनत घ्यावं लागेल. फक्त एक डिग्री किंवा सर्टिफिकेटसाठी तुम्ही शिक्षण घेऊ शकत नाही आजकाल. कारण की मार्केटमध्ये कॉम्पिटिशन आहे. तुमच्यामध्ये वेगळं पण काय, तुमच्यामध्ये प्रोफेशनलिझम किती आहे, तुमच्यामध्ये नॉलेज आणि तुमची पर्सनॅलिटी, हे सगळं तुम्हाला खूप महत्त्वाचे आहे. त्यासाठी करिअर निवडताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शक्यतो तुमच्या आवडीचं करिअर निवडा, ते तुम्हाला त्यामध्ये आवड असेल. कारण की कसं की जेव्हा तुम्ही आपल्या जॉबला किंवा आपल्या करिअरला असं आवड म्हणून बघता ना, मग असं होतं की ते तुम्ही म्हणजे कामाला जात नाही, तेव्हा मनापासून होत नाही. आणि एकदा तुमचं आवडीचं तुम्ही काम निवडलं की तुमचं ते कामासारखं पण वाटणार नाही. इट्स व्हेरी लाईक तुम्हाला एकदम फ्रेंडली वाटेल, जॉली, आणि रोज तुम्ही एन्जॉय करू शकता. त्यासाठी निवडताना खूप करिअर व्यवस्थित निवडा. आणि त्यामध्ये चांगली अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की करिअरमध्ये तुम्हाला कुठलंही करिअर तुम्ही आज निवडलं त्यामध्ये तुम्हाला कमीत कमी 10 ते 15 वर्ष तुम्हाला त्यामध्ये खूप मेहनत घ्यावी लागते. त्यानंतरच तुम्ही सर्टन लेवलला येऊ शकता. कारण की आजकाल कसं इन्स्टंट जमाना झाला, सगळ्यांना शॉर्टकट आणि मी खूप स्मार्ट आहे, मला हार्डवर्क करायचं नाही, हे सगळं जे आहे ना हे स्मार्ट असायला पाहिजे माणसाने. आणि ठीक आहे थोडंसं फास्ट पण पाहिजे, फास्ट दुनिया पण आहे. पण करिअरच्या बाबतीत तुम्ही असं निवडू नाही शकत. तुम्हाला कमीत कमी 10 वर्ष तरी तुम्हाला त्या एका लाईनमध्ये पुढे जावं लागेल. त्यानंतरच तुम्हाला काही तिकडचे फळं तुम्हाला दिसायला लागतील. आणि एखादं झाड आत्ता लावलं तर त्याला 10 ते 12 वर्ष लागतात मोठ्या व्हायला, पण त्यानंतर त्या फळ येतात. तसंच तुमच्या करिअरचं आहे. म्हणून तुम्हाला पेशन्स खूप महत्त्वाचे आहे. आणि सतत त्याच दृष्टिकोनाने त्याला बघणं आणि त्याला ते 10-15 वर्षाचं एक करिअर तुम्हाला निवडायला लागेल.
सर आता खूप छान सांगितलं करिअर संबंधी आणि आजकालच्या युवा पिढीला हे उदाहरण सुद्धा देऊन समजावलं येतं करिअर कसं निवडावे. तर आता पुढचं शिक्षण घेतल्यावर तुम्हाला बिझनेस करावं हा विचार कसा आलाय? चांगला प्रश्न आहे मित्रांनो. जसं मी तुम्हाला आधीच माझ्या इंट्रोडक्शनमध्ये सांगितलं की माझ्याकडे ती एक जिद्द होती की माझी बॅकग्राऊंड नसताना पण मला बिझनेसमध्येच काहीतरी करायचं होतं. कारण की बिझनेस मध्ये काय होतं की आपण स्वतःचं एक प्रगती पण होऊ शकते, पण त्यामुळे आपण बऱ्याचशा लोकांवरती आपलं एक इम्पॅक्ट म्हणजे थोडंसं त्यांच्यावरती पण आपण एक प्रभाव टाकू शकतो की जरी छोट्या प्रमाणात किंवा मोठ्या प्रमाणात. जसं आता फॉर एक्झाम्पल टाटा आहे. टाटा हे ग्रुप कसं त्यांची एक फॅमिली होती, पण आता ते अख्ख्या भारतावरती त्यांच्या बरेचसे म्हणजे लाखो 8 ते 10 लाख त्यांचे जवळजवळ एम्प्लॉईज आहेत. तसं एक मला म्हणजे एक दृष्टिकोन बघायचं होतं की बिझनेसमुळे काय काय होऊ शकतं. म्हणून बिझनेसचा एक माझा आधीपासूनच कल होता. आणि ग्लोबली मोस्टली काय असतं की ग्लोबली बिझनेस करणं खूप डिफिकल्ट असतं, स्पेशली तुमच्याकडे एवढं बॅकग्राऊंड नसताना. पण माझा प्रवास एवढा झाला आणि मला थोडा एक्सपोजर मिळाला व्यवस्थित, त्याचा मी खूप चांगल्या पद्धतीने मी त्याचा उपयोग केला आणि चांगले नेटवर्क डेव्हलप केले. आणि ऑब्व्हियसली जेव्हा तुम्ही बिझनेस म्हणता की तुम्हाला एक हार्डवर्क मेहनत घेण्याची जास्त गरज असते आणि रिस्क टेकिंग त्याला म्हणतो. जसे रिस्क घ्यावं लागतं की कष्ट करावं लागतं आणि रिस्क पण घ्यावं लागतं. म्हणजे की सांगू शकत नाही थोडंसं, म्हणजे एक भीती असते की काय होईल काय नाही. त्यावरती पण तुम्हाला खूप भीतीवरती पण तुम्हाला मात करावं लागतं, बऱ्याचशा गोष्टी असतात. आणि मला वाटतं म्हणजे बिझनेस हे चॅलेंजिंग असल्यामुळे मला ते खूप आवडीचं होतं आणि त्यामुळेच मी बिझनेस निवडला. जॉबही चांगला असतो, जॉबला काहीच नाही आहे, पण जेव्हा तुम्ही जॉब करता की मेक शुअर की तुम्ही त्या डेडिकेशननी काम करते की चांगलं आहे. मला असं जॉबचं विरुद्ध नाही, मी विरुद्ध नाही आहे. जॉबही करायला पाहिजे, प्रत्येक कंपनीमध्ये चांगल्या चांगल्या माणसांची गरज असते. पण माझा कल थोडासा वेळ होता म्हणून मी बिझनेस निवडला. खूप छान. आणि आता सोलापूर ते ऑस्ट्रेलियापर्यंतचा तुमचा प्रवास, आमच्या प्रेक्षकांना खूप उत्सुकता आहे की तुम्ही मूळचे सोलापूरचे, मग ऑस्ट्रेलियामध्ये बिझनेस का करत आहात, तर ते थोडं प्रवास तुम्ही सांगा. बेसिकली थोडासा लांब हे स्टोरी आहे, पण सांगायचं मला प्रत्येक गोष्ट सांगायची आहे. कारण की काय त्याच्यातून मला थोडंसं म्हणजे माझ्याबद्दल एवढं काय म्हणजे हे नाही आहे किंवा माझ्याबद्दल सांगा, पण मला वाटतं तुमच्या प्रेक्षकांनी तुम्ही सगळे त्यातून काहीतरी तुम्हाला शिकायला मिळेल. म्हणून मी माझी थोडी स्टोरी सांगतो. शक्यतो मी कोणाला सांगत नाही, आज मला सांगायचं योग आला. खूप धन्यवाद. बेसिकली जेव्हा मी माझं इकडे बेसिक ग्रॅज्युएशन झालेलं तर मला असं ठरवलं की मला फिटनेस योग आयुर्वेदच्या क्षेत्रात पुढे जायचं आहे. तर तेव्हा मला सोलापूरमध्ये असं काही नव्हतं. मग ऑप्शन होतं की मुंबईला मला जायचं होतं. कारण की ती माझी पहिली जी कंपनी आहे ती आज त्याचा मी बिझनेस पार्टनर आहे, आयुर्वेद फाउंडेशन. त्यांचं ऑफिस तिकडे मुंबईला होतं. मग मी जेमतेम थोडेसे पैसे जमा केले आणि मी तिकडे गेलो आणि त्याच दरम्यान माझ्या वडिलांचं एक ट्रॅजेडी झालेली. मी तेव्हा 19 वर्षाचा होतो, 19-20 वर्षाचा. आणि वडील नसताना मग आईचं थोडं सपोर्ट होतं आणि त्या आईने मला खूप हे दिलासा दिला आणि आईने खूप मोटिवेट केलं मला. मग त्या हिशोबाने मी मुंबईला गेलो. आणि मुंबईला तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल खूप डिफिकल्ट असतं तिकडे. म्हणजे तिकडं कसं ते खायला वगैरे मिळेल पण राहायला मिळेल नाही. असं एक मित्राच्या वळकीने मला थोडंसं राहायला त्यांच्या इकडे एक टेलर शॉप होतं. टेलर शॉपमध्ये रात्री तिकडे झोपायला माझी व्यवस्था झाली. त्या थोडंसं 7-8 महिने किंवा वर्षाचा माझा एक खूप खडतर प्रवास होता. पण सांगायचं मी आज खूप अभिमानाने सांगू शकतो की तो माझा आयुष्यातला खूप चांगला पिरियड होता. तर मी त्याला म्हणतो की ते गोल्डन डेज आहेत माझे. कारण की मजा आली तेव्हा, खूप मी एन्जॉय करायचो. कारण की एका सोलापूरचा माणूस तिकडे मुंबईत राहतो आणि ते सगळं ते तिकडचं भव्य सगळं दिव्य ते बघून लोकांना थोडंसं मोहमाया असं ते थोडंसं आकर्षित करतं आणि त्यामध्ये माझं स्ट्रगल चालू होतं. मग मी तरी तुम्ही एन्जॉय केलं. गोल्डन डेज म्हणतात तुम्ही. ते महत्त्वाचं आहे की आपण प्रत्येक स्ट्रगलला आपण पॉझिटिव्हली बघायला पाहिजे. आयुष्याच्या चॅलेंजेसला आपण पॉझिटिव्हली बघितलं तर त्यातून आपल्याला खूप चांगले फळं मिळतात. कारण की देव कधी पण आपल्याला कष्ट देतो त्याच्या मागे पण उद्देश असतात देवाचा.
म्हणून मला ते प्रत्येक वेळेस वाटायचं की बाबा आपण कष्ट करताना पण सतत एन्जॉय करायला पाहिजे, रडत नाही संसार पाहिजे. गोल्डन डेज आहे. आणि रडायला सोपं असतं, पण त्यावरती मात करणं हे अवघड असतं. मग तसं करत करत आयुर्वेदच्या संस्थेमध्ये माझं थोडंसं शिक्षण, तिकडे मी एक कोर्स केलेला त्यांच्या थ्रू. मग मला तिकडेच त्यांनी मला म्हणाले की तुला आम्ही काहीतरी जॉब ऑफर करू तिकडे. आणि मग तसंच मी त्यांच्याकडेच काम करायला लागलो. आणि मला त्या क्षेत्रामध्येच जास्त पुढे जायचं होतं आणि ते कंपनी पण तशी होती. म्हणून मी ठरवलं की बाबा आता आपण जसं एक सोलापूरमध्ये तुम्हाला पण माहिती असेल, आपल्या सोलापूरांचं लोकांचं एक आहे की आपण आढाव करतो आणि आपण खूप लॉयल असतो. लॉयलला म्हणजे प्रामाणिक, आपण खूप प्रामाणिकपणे काम करतो. आणि मला असं वाटतं की त्या माझे जे गुरु आहेत आयुर्वेदचे संस्थापक राजेश प्रधान, ते मला म्हणाले की तुझ्यामध्ये ते दिसतं, पण ते मला वाटतं ते सोलापूरमुळेच माझ्यात म्हणजे ते आहे. आणि त्यांना ते दिसलं असेल, ते म्हणाले मला मागे मध्ये बरेचदा तुम्हाला बोलता पण म्हणाले, पण त्यांचं पण खूप मला साथ होतं. आणि मग मी त्यांच्याकडे काम करत करत 4-5 वर्ष मी 7-8 वर्ष मुंबईत होतो, 2005 ते 2011 पर्यंत. त्या दरम्यान मग मला थोडं फॉरेनची अपॉर्च्युनिटीज मिळाली, कारण की आम्ही बिझनेस एक्सपांड केले. नंतर त्याच कंपनीमध्ये माझी प्रमोशन झालेलं, मी प्रोजेक्ट डायरेक्टर झालेलो आणि परत डायरेक्टर झालो त्याच कंपनीमध्ये. आणि त्यांचे मी फॉरेन प्रोजेक्ट बघायचो, कारण की आमच्याकडे फॉरेनमधून लोक शिकायला यायचे आपल्या योग आयुर्वेदाबद्दल. मग आम्ही त्यांच्या थ्रू टायप करून त्यांच्या कंट्रीजमध्ये जाऊन आम्ही सेटअप करायचो, मी त्यांचं कन्सल्टंट म्हणून काम करायचो. असं माझं 2011 पासून माझं परदेशाचं जाण्याचं योग आलं. आणि स्ट्रगलच्या पिरियडमध्ये स्ट्रगल होतं मुंबईमध्ये, पण जिद्द, मेहनत. आणि जसं मी पहिला जॉब जो होता, मी स्वतःची कंपनी म्हणून काम केल्यामुळे मला त्या दृष्टिकोनातून मला प्रगती पण तशी, तिकडे मला प्रमोशन मिळून तिकडे मला ऑफर पण तशी मिळाली. आणि एकदा माझं थोडंसं फॉरेनचा प्रवास झाल्यावर माझं पूर्ण बघण्याचा दृष्टिकोन बदलला, कारण की आपण इंडियामध्ये वाढलेलो असतो आणि तिकडचं आपली संस्कृती आणि तिकडची संस्कृती खूप बदललेली, आणि तिकडचे माणसं पण वेगळी आहेत. ठीक आहे, त्यांच्याकडे आपल्यासारखं संस्कृती नाही आहे, पण त्यांच्याकडे माणुसकी असते आणि त्यांच्याकडे काम करण्याची पद्धत, त्यांची राहण्याची पद्धत, त्यांच्या कामाबद्दल असलेली म्हणजे प्रत्येक माणसाला असलेली रिस्पेक्ट, हे सगळ्या गोष्टी मी तिकडे शिकलो. US मध्ये, जर्मनीमध्ये माझा खूप मोठा अनुभव तिकडचा. मग त्यानंतर मग मी थोडंसं ऑस्ट्रेलियामध्ये स्थायिक राहण्याचा विचार केला. त्यानंतर मी तिकडे स्वतःचीच कंपनी टाकली, कारण की तिकडे मी राहायचं ठरवल्यानंतर मला तिकडेच कंपनी फॉर्म केला. आणि अजून पण मी आयुर्वेद आणि त्याच टाईप आमचं आहेच तसं तिकडे पण माझं एक म्हणजे पार्टनरशिप आहे तिकडे. पण मग ऑस्ट्रेलियामध्ये 7 वर्षापासून माझ्या कंपनीला थोडंसं मी तिकडे कसं असतं, जेव्हा तुम्ही एका कंट्रीमध्ये बिझनेस करता तुम्हाला तिकडे कंपनी रजिस्टर करावी लागते, ते एक नंबर 1 रूल असतं. मग तसं त्यामुळे मी तिकडे कंपनी रजिस्टर केली, एलिफंटा सोल्युशन म्हणून. त्यानंतर मग तसा एक सोलापूर, मुंबई आणि बरेचसे 30-40 कंट्रीज माझा एक प्रवास झालेला कामानिमित्त. आणि ते मग तुम्ही 30-40 प्रवास केलेले कंट्रीज ते तुम्ही स्वतःहून केलात का तुमच्या कामाच्या ह्याच्यामध्ये होतं. म्हणजे जसं आम्हाला प्रोजेक्ट क्लायंटची इन्क्वायरी येतात तसं आम्ही त्याला मी तसं क्लायंटची तुम्ही वैयक्तिक जाणार का कंपनीज थ्रू. म्हणजे बेसिकली आयुर्वेदमध्ये पण असं जास्त मोठी कंपनी नव्हती ती तेव्हा. आम्ही 4-5 लोक होतो आणि सर आणि माझे मेन सर आहेत ते, आणि मी सगळं बघायचो प्रोजेक्ट. समजा एखादी कंट्रीपासून एन्क्वायरी आली, समजा जर्मनीमधून एन्क्वायरी आली, त्याला सगळं हँडल करणं आणि त्यांच्याशी कोऑर्डिनेट करणं आणि मग मी तिकडे जाणं आणि तिकडे काम करणं, म्हणजे कामाच्या निमित्तच गेलो. म्हणजे एकूण तुमच्या सोलापूर ते ऑस्ट्रेलियापर्यंतचा प्रवास खूप स्ट्रगलचा आहे, छान आहे. त्यामध्ये कसं की जसं मॅडमनी पण त्यावरती फोकस केलं की गोल्डन डेज म्हणून तुम्हाला बघायला पाहिजे स्ट्रगल. आणि खूप सोपं असतं की बाबा अरे नाही आपण परत सोलापूरला येऊया, जाऊ दे सगळं कशाला, आपण एवढं त्रास कशाला. सोलापूरमध्ये कसं आपलं एकदम चांगलं लाईफ आहे इकडे. म्हणजे माणसं होतं कसं जेवण खायला पेलं तरी मिळतं माणसाला. पण माझी एक जिद्द होती आणि माझं एक त्या विषयावरती पुढे बोलेल की माझं एक गोल होतं आणि त्या गोलकडे माझं बघण्याचं फोकस आणि ते जिद्द हे सगळे माझी गोष्टी थोडंसं मी शेअर करेन पुढे. ते महत्त्वाचं होतं आणि मी ते एन्जॉय केलं. आणि आजही मला वाटतं की मी एवढं काय अजून काय अचीव केलं नाही आहे. जे मला करायचं आहे त्यामधलं मला वाटतं मी अजून 1% पण अजून अचीव केलं नाही.
भरपूर मला पुढे अजून करायचं आहे आणि सोलापूरांच्या सगळ्या तुमच्या लोकांचे आशीर्वाद आणि आशीर्वाद तर राहीलच. बेस्ट विशेषची गरज आहे. आणि प्रवास म्हणजे जसं भगवद्गीता पण म्हणतात की सक्सेस इज नॉट डेस्टिनेशन, इट्स अ प्रोसेस. म्हणजे हे प्रवास आहे. तुम्ही म्हणू शकत नाही की मी त्यात सक्सेस झालो असं म्हणू शकते. रोजचं एक सकाळी उठल्यानंतर परत आजही मला सकाळी लवकर उठायला लागतं, लवकर जायला लागतं. काम जरी मी आता सुट्टीवर असेल तरी मला कामं तिकडचे बघायला लागतात. सगळी माझी टीम आहे तिकडे, मुंबईत पण टीम आहे आणि ऑस्ट्रेलियामध्ये पण टीम आहे. मला सतत काम तर करावं लागतं. म्हणून असं म्हणू शकत नाही की बाबा हे, म्हणून प्रत्येकाने हे समजून घेणं गरजेचं आहे की सक्सेस हे असं लगेच मिळत नाही. ते जवळजवळ एक 10 ते 15 वर्षाचा प्रवास असतो आणि त्यानंतर सतत तुम्हाला मेहनत करावं लागतं सतत. सरांनी आता सांगितलं की गोल्डन डेज बद्दल, तर ते स्ट्रगल करत होते तरी ते गोल्डन डेज बद्दल सांगत आहेत. तर आजच्या पिढीला सुद्धा हे खूप महत्त्वाचं आहे की आजच्या पिढी काय थोडं स्ट्रगल केलं ना की डिप्रेशनमध्ये जातात. ते पुढचं विचारच करत नाहीत की हे दिवस जाईल, उद्याचं दिवस चांगलं येईल, असं ते विचारच करत नाही. तर त्यासाठी थोडं तुम्ही काय आजच्या युवा पिढीला सांगाल? थोडंसं ॲक्च्युली हे जे डिप्रेशन वगैरे आहे हे थोडंसं आजकाल नवीनच आहे. मला असं वाटतं की खूप सिरियस इश्यू आहे आणि महत्त्वाचं की त्यामध्ये काय बरेचशे गोष्टी आहेत. तुमची विचार करण्याची पद्धत, जसं मॅडम म्हणाले की चॅलेंज आले की ते घाबरतात. हे ह्याच्यामध्ये काय होतं की हे जास्त मेंटल जास्त असतं, म्हणजे मानसिक हे जास्त असतं. त्यांना स्ट्रगलला फेस करायचं म्हणजे माहीतच नसतं. बरोबर. आणि काय की कसं असतं की आपले जे आई वडील असतात ते थोडं आपल्याला लहानपणापासून कम्फर्टमध्ये ठेवलेलं असतं. त्यामुळे काय होतं की सडनली आपण बाहेर पडतो किंवा काहीतरी नवीन करण्याचा पडतो, अपयश येणारच. पण तुम्हाला ते अपयश हे यशाची पायरी असते, हे सगळ्यांनाच माहिती आहे. ते माहिती आहे पण आपण ते प्रॅक्टिकलमध्ये आणणं पण गरजेचं आहे ना. म्हणून बऱ्याचशा गोष्टी जे मी बोलतो सगळ्यांना माहिती पण असेल, कारण आजकाल इंटरनेटवर सगळं माहिती असते. जरी आपण सांगत आहात तर थोडे आमचे प्रेक्षक मग ते तुम्हाला प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट पण करतात. आणि डिप्रेशन हे सगळे गोष्टी आहेत ते खरं म्हणजे हे जास्त वेस्टर्न कंट्रीजमध्ये जास्त प्रमाणात असतं, म्हणजे अमेरिका किंवा बऱ्याचशा फॉरेन कंट्रीजमध्ये जास्त प्रमाणात दिसतं. पण आता अलीकडे आपल्याकडे पण जास्त झालं आहे आणि याची अवेअरनेस सगळ्यांनी घ्यायला पाहिजे. स्पेशली आई वडिलांनी पण हे समजून घ्यायला पाहिजे की हे सिरियस गोष्ट आहे. पण त्यामध्ये पण जर तुम्ही एकदा बसून चर्चा केली तर चांगल्या प्रोफेशनल आजकाल सायकोलॉजिस्ट वगैरे पण असतात किंवा सायकोथेरपीवाले पण असतात. आई वडिलांशी बोलायचं, जे मित्रमैत्रिणींशी बोललात की तुम्हाला नेमकं प्रॉब्लेम काय सांगतो त्यामध्ये फ्री बोलायचं. आणि त्यामध्ये सगळ्यात बेस्ट मी एक सोल्युशन तुम्हाला सांगू शकतो की वही आणि पेन हे महत्त्वाच्या गोष्टी आहेत. तुम्ही लिहा, तुम्हाला काय प्रॉब्लेम असतील, अडचणी असतील त्याबद्दल तुम्ही लिहिलात तर काय होतं की ते तुमचे जे इमोशन्स आहेत ते बाहेर पडतात. आणि तुमचे प्रॉब्लेम तुम्ही लिहिलात तर तुम्हाला सांगतो की प्रॉब्लेम काय नाही. कधी कधी काय असतं की बाबा प्रॉब्लेम एवढा मोठा नसतो, आपण त्या विचारामुळे किंवा ते निगेटिव्हिटीमुळे की एन्व्हायरमेंटमुळे ते काय होतं की ते आपण त्या डिप्रेशनमध्ये जायला लागतो. आणि काय असतं की प्रत्येक माणसाला एक प्रकारचं त्याला थेअरी म्हणतात की सेल्फ डिफेन्स मेकॅनिझम म्हणतात. जसं माणूस काही ॲडिक्शन्समध्ये जातो, काही माणूस ॲडिक्शनमध्ये जात नाही म्हणून तो डिप्रेशनमध्ये जातो. काही ना काही माणसाला एक खांदा लागतो. तो डिप्रेशन म्हणजे माणसाचा एक खांदा आहे. त्या बोलला की मग तो सांगू शकतो रे मी डिप्रेशन म्हणतो. कारण आता दारू वगैरे पितात माणसं किंवा ॲडिक्शन लागतं की ते म्हणतात की नाही मला हे सवय आहारी जातात कारण की ते त्यांचा डिफेन्स मेकॅनिझम. त्यांना ते प्रॉब्लेम फेस करण्याचा किंवा स्ट्रगल करण्याचं ते शक्ती ते घालवली असते त्यांची. ते शक्ती आतून आणावं लागतो, मेहनत घ्यावं लागतात. आणि आईवडिलांना पण एन्व्हायरमेंट पण त्यांना सपोर्ट करायला पाहिजे. पण फक्त एवढं की तुम्ही पॉझिटिव्हली विचार करा आणि जास्तीत जास्त मेहनत करा. आणि हे सोपं असतं, डिप्रेशनमध्ये जाणं किंवा ॲडिक्शन्समध्ये जाणं सोपं असतं, पण त्यामध्ये आणि डिफिकल्ट असतं. म्हणजे डिप्रेशनचं नेक्स्ट लेवल खूप थ्रेटफुल आहे. डिप्रेशन आणि त्या आधीचं माइंड डिप्रेशन आणि त्यामध्ये सिरियस डिप्रेशन आणि पुढच्या लेवलचे खूप डिफिकल्ट गोष्टी होतात. जर तुम्हाला असं वाटत असेल की मी सांगतो की तुम्हाला लवकरात लवकर आईवडिलांशी बोलून किंवा एक चांगल्या डॉक्टरशी बोलून तुम्ही हे सगळं सॉल्व करायला पाहिजे. आणि जर तुम्ही व्यवस्थित आपल्या गोल्सवर फोकस असाल किंवा आणि तुमचा विश्वास असेल की मी जे काय करतोय ते त्याच्यामध्ये मला यश मिळणारच,
जर तुम्ही ठरवलं असेल तर तुम्हाला कोणी सांगू नाही शकत. म्हणून जे छोट्या छोट्या गोष्टींमुळे असं सगळं तुमच्यावर आणून घेऊ नका. सर आता आपल्याला खूप छान सांगितलं तर डिप्रेशनला न जाण्याचं. तर उपाय सर काय सांगत आहेत की एक वही आणि पेन घ्यायचं आणि त्यामध्ये आपले काही प्रॉब्लेम्स असेल तर ते लिहून घ्यायचं आणि ते चर्चा आपण आपल्या आईवडिलांशी करायचं, म्हणजे जेणेकरून आपली युवा पिढी डिप्रेशनमध्ये जाणार नाही. हे खूप छान उदाहरणाने सांगितले सर. युवा पिढीसाठी पण कुठलाही वयाचा माणूस असू दे, डिप्रेशन सगळ्यांना येऊ शकतं आणि प्रत्येकाला काही ना काही असतंच. पण थोडंसं हे सगळ्यांसाठी तुम्ही उपयोग केला तर प्रत्येकाने उपयोग होऊ शकतो असेल. आणि हे तुमचं एक्झाम्पल खूप चांगलं, म्हणजे सगळ्यांना उपयोगाला येईल. प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा असेल तर आई वडिलांशी, मित्रमैत्रिणींशी तुम्ही चर्चा करा त्याबद्दल, म्हणजे डिप्रेशनमध्ये जाणार नाही. सर आता पुढचं, तर तुम्ही ऑस्ट्रेलियामध्ये बिझनेस काय करता आणि तसंच तुम्ही ऑस्ट्रेलियामध्ये बिझनेस करत आहात आणि इथं सुद्धा तुम्ही सामाजिक संघटनेशी संबंधित आहात तुम्ही. तर तुम्हाला हे सुद्धा कसं जमतंय की बिझनेस आणि सामाजिक संघटनेशी कार्य करायचं, तर त्याबद्दल थोडं तुम्ही सांगा. बेसिकली माझी वाईफ आणि मी आम्ही फिजिओ सेंटर चालवतो तिकडे. हा माझा मूळ बिझनेस आहे. फिजिओ आणि आयुर्वेदिक आणि योगचे एक सेंटर्स आहेत आमचे. तो माझा मूळ हेल्थ केअर सेंटरचा बिझनेस आहे. आता रिअल इस्टेटचा पण माझा सांगितलं रिसेंटली मी बिझनेस त्यामध्ये पण आहे आणि आता ई कॉमर्समध्ये पण मी जे घेतली तिकडे. सर ओव्हरऑल माझे 2-3 सेक्टर्समध्ये बिझनेस आहे. म्हणजे तुम्ही कुठलाच फील्ड सोडलेला नाहीये. एकूण म्हणजे जेवढं जमेल तेवढं आपण एक्सपांड करता यायला पाहिजे माणसाने. आणि कसं कोविडमुळे मला खूप काही म्हणजे कोविडचा काळ पण डिफिकल्ट होता ॲज अ बिझनेस, पण त्यामध्ये पण मी खूप पॉझिटिव्ह विचार करून नवीन नवीन गोष्टी शिकल्यात आणि त्यानंतर मी म्हटलं की ह्या क्षेत्रात पण आपण करायला पाहिजे. त्यामुळे रिसेंटली बघितलं की डिजिटल वर्ल्डमध्ये खूप महत्त्वाचं आहे म्हणून मी ई कॉमर्स क्षेत्रात पण थोडंसं मी आता हात घातला आहे. त्यामध्ये म्हणजे एकूण हा म्हणजे बिझनेसला थोडंसं आयडिया दिला आहे मला, मी काय करतो. पण सामाजिक म्हणजे कसं की तसं मी मूळचा सोलापूरचं आहे आणि मला असं वाटतं की बाबा मी थोडंसं एक सर्टन लेवलला तर पोचलो आहे. थोडंसं मला थोडीशी माहिती आहे आणि थोडंसं माझी विचार करण्याची पद्धत पण अशी स्ट्रॉंग आहे. म्हणून मी एका लेवलला आहे माझ्या बिझनेसच्या लेवलला, किंवा मी थोडंफार ऑस्ट्रेलियामध्ये व्यवस्थितपणे आता थोडंसं सेटल असं म्हणू शकता तुम्ही. पण मला असं वाटतं की जेव्हा मला देवाने किंवा इकडून सोलापूरच्या इथून मला एवढं काय मिळालं, मला असं सारखं असं म्हणजे मनात असतं की मी ऋणी आहे, सोलापूरचं ऋणी आहे. आणि आता मी पण इकडेच पूर्वतून म्हणजे वाढलेला माणूस आहे आणि मला इकडच्या लोकांची स्ट्रगल्स आणि इकडच्या लोकांची प्रॉब्लेम्स आणि इकडे एन्व्हायरमेंट कसं आहे सगळं मला त्या गोष्टीचं कल्पना आहे थोडीशी. त्यामध्ये मला असं वाटतं की जर माझ्याकडून काहीही मदत असेल, जसं माझी इंटरव्ह्यू पण त्याच उद्देश होता की बाबा माझी माहिती किंवा मला काही थोडं माहिती आहे थोडंफार ते मी जर लोकांकडे पोहोचवलं, त्यांना काहीतरी तिकडून शिकायला मिळालं, मला खूप आनंद होईल. आणि त्यामुळे मी सतत काही ना काही ॲक्टिव्हिटीजमध्ये असतो सोलापूरच्या. काही चॅरिटी असेल किंवा सामाजिक काही कार्यक्रम असतील, स्पोर्ट्स असेल किंवा स्कॉलरशिप असतील किंवा कुठल्याही पद्धतीने मला सोलापूरला काय करता आलं. अलीकडे पण इंडिया ऑस्ट्रेलियाचा एक बिझनेस टाईप झालेला आहे, त्यामध्ये पण मी त्यांच्या बोर्डवरती आहे. आणि मग म्हणून मी लवकर इकडच्या बिझनेस मंडळींची, माझे मित्र आहेत गारमेंट आणि टेक्सटाईल्समध्ये, त्यांच्याशी पण मी संपर्क साधला. त्यांना सांगितलं की हा ॲग्रीमेंट झालेला आहे इंडिया ऑस्ट्रेलियाचा, तुम्ही त्याचा फायदा घ्या आणि मी तुम्हाला सपोर्ट करेन ॲज अ सोलापूरकर. सोलापूरची काहीही इंडस्ट्री असतील, मी माझं ईमेल आणि माझं माहिती तुम्हाला देईन, तुम्ही तुमच्या प्रेक्षकांना द्या. आणि त्यांना असं वाटत असेल त्यांच्याकडे काय प्रोडक्ट असतील, काय असतील, आपण तिथे त्यांना मार्केट आणण्याचा प्रयत्न करूया. सांगण्याचा उद्देश असा आहे की सोलापूरसाठी आपण ऋणी आहोत ह्या उद्देशाने मी करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट म्हणजे की एक लोकांना असं वाटतं की बाबा म्हणजे मला कोणाच्याबद्दल असं जजमेंट करायचं नाही आहे, पण सहसा लोकांचं असं म्हणत असतं की बाबा मी कोणाला दिलं तर माझं कमी होईल किंवा माझे पैसे कमी होतील किंवा पण असं माझं विचार करण्याची पद्धत वेगळी आहे. आणि त्यामध्ये असं मी विचार करतो की जेवढं आपण द्याल तेवढं देव आपल्याला देतो आणि दुप्पटच देतो. जेव्हा आपण कोणाला काही दिलं तर देव आपल्याला, माझा स्वतःचा अनुभव आहे, माझा देवावरती खूप श्रद्धा आहे आणि माझा स्वतःचा एक अनुभव आहे की जेव्हा मी लोकांना किंवा माझ्याबद्दल काही
देण्याचा प्रयत्न करतो तेव्हा माझं खूप चांगलं होतं. म्हणून या लोकांनी असं एक मनात ठेवायला पाहिजे की देण्याने कमी होत नाही, देण्याने आपल्याला वाढत असतं. कारण की जरी तुम्ही देवावरती विश्वास ठेवत असाल नसाल, पण निसर्गाचा एक नियम आहे, हा निसर्गाचाच नियम आहे की कारण की आपण निसर्गाचेच मुलं, प्रकृतीचं पण आहे. त्यामुळे कसं एकमेकांचं मदत करणं हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. देवाणघेवाण असणंच पाहिजे. म्हणून मी त्या गोष्टीवरती खूप बिलीव्ह करतो आणि ऋणी पण आहे. आणि जास्तीत जास्त लोकांचं जर चांगलं झालं तर मला खूप आनंद आहे त्या गोष्टीचा. म्हणून मी प्रयत्न करतो. आणि आता म्हणजे मी एवढ्या कंट्रीजमध्ये गेलेलो आणि बघितलं तिकडचं जेवणशैली आणि तिकडच्या लोकांचं लाईफस्टाईल आणि तिकडच्या लोकांची त्याला काय म्हणतात जीवनशैली, आणि ते खूप असं म्हणजे श्रीमंत वगैरे असं तुम्ही म्हणू शकता. त्यांची चांगली पद्धत आहे तिकडे राहण्याची. आणि मला असं वाटतं की आपल्या पण लोकांना असं काही मिळायला पाहिजे आणि जास्तीत जास्त मिळायला पाहिजे. कारण की अजून आपल्याला माहिती नाही की अजून आपण एक विकसित देश आहोत, डेव्हलपिंग कंट्री आहोत. म्हणून अशा वेळेस माझ्यासारख्या लोकांनी पुढे येऊन आपल्या कंट्रीला अजून जास्तीत जास्त सपोर्ट करून लवकरात लवकर आपण पण एक डेव्हलप कंट्री व्हायला पाहिजे. माझी याची मनाची इच्छा आहे. म्हणून मी तशा पद्धतीने मी जेवढं जमेल मी प्रयत्न करतो. सरांची इच्छा खूप चांगली आहे, डेव्हलप करायचं आहे सरांना इथं सुद्धा. तर सर मला असं कळालं की तुम्ही बोलता खूपदा भगवद्गीताबद्दल सांगितलात आणि देवाबद्दल सांगितलं. तर हे तुम्ही आध्यात्मिक तुमचं लहानपणापासून आहे का जस्ट तुम्हाला आता आलेलं आहे? म्हणजे लहानपणापासून माझे वडील खूप आध्यात्मिक होते आणि घरात पण असं वातावरण आहे. आणि माझं म्हणजे वाचन हे खूप महत्त्वाचं आहे. प्रत्येकाने वाचन त्याच्यात ठेवायला पाहिजे. आणि आपले जे तुम्ही कुठल्याही धर्माचे असाल, आपल्या धर्माबद्दल आणि आपल्या धर्माचे जे महत्त्वाचे जे पुस्तकं आहेत त्यांच्याबद्दल माहिती घेऊन जसं आपण आपला भगवद्गीता असेल, रामायण असेल किंवा तुमचे कुठल्याही धर्माचे ग्रंथ असतील ते तुम्ही वाचायला पाहिजे. वाचनामुळे माणसाला खूप दिसतं की काय शिकायला खूप मिळतं. आणि त्याचा माझा म्हणजे वैयक्तिक जीवनामध्ये खूप उपयोग आहे. जे काय माझं आध्यात्मिक असेल किंवा जे काय देवाचा विश्वास असेल किंवा माझ्या आपल्या ग्रंथातून मी जे काय शिकलो ते मोठ्या मोठ्या पुस्तकात पण नसतील जसे काही गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात. आणि जेव्हा मी ते आपल्या आयुष्यात अंमलबजावणी करतो त्या गोष्टीचं त्याचे रिझल्ट पण मला दिसतात चांगल्या प्रमाणात. एवढ्या बिझी शेड्यूलमध्ये तुम्हाला वाचायला वेळ भेटेल का? म्हणजे आपले जे ग्रंथ असतील ते वगैरे. तर बिझी म्हणजे माणूस कसं बिझी म्हणजे जर माणूस जर बिझी असेल तर आणि ह्याचा अर्थ असा होतो की तो मॅनेजमेंट करत नाही आपल्या टाईमचं. म्हणून माणूस जर म्हणाला मी बिझी आहे मी करू शकत नाही म्हणजे माणूस तो आळशी आहे माझ्या विचाराने. बिझी असतात बरेच लोक पण वेळ काढणं हे महत्त्वाचं आहे. म्हणजे नियोजन मॅनेजमेंट हे सगळं महत्त्वाचं आहे. म्हणून असं मी कुठेही काही वेळ मिळाला किंवा कुठे संडे असेल वीकेंड असेल असं काही एक्सक्यूजेस नाही. म्हणजे कारण नाही सांगू शकत. प्रत्येक गोष्टीला आपण वेळ काढायचं म्हणलं काढू शकतो. आता मला लहान मुलगी आहे 3 वर्षाची, सवाना तिचं नाव आहे. तिला पण मी वेळ देतो. असं म्हणू शकत नाही की मी बिझी आहे तुला बघणार नाही असं नाही होऊ शकत. म्हणजे तुम्ही फॅमिली आणि सामाजिक संघटना आणि बिझनेस सगळ्या तुम्ही माणूस ठरवलं की सगळं फक्त नियोजनावर असतं. सगळं नियोजन आणि आपली करण्याची इच्छा तिच्या तिथे मार्ग. बरोबर. आवड असेल तर सवड असते. बरोबर. इथे कारण असतात लोकांचे. आणि आता आपल्या या सोलापूरमध्ये सुद्धा खूप काही महिला वगैरे आहेत तर त्या गृहिणी वगैरे आहेत पण त्यांच्याकडे सुद्धा खूप स्किल्स वगैरे आहेत पण त्यांना फक्त असं एक मार्ग भेटत नाहीये की आपण काय केलं तर पुढे जाऊ शकतो. त्यांच्या मनात खूप इच्छा असते की पुढे जाऊन काहीतरी करावं म्हणून पण ते संसारामध्ये इतके गुंतलेले असतात ना की त्यांना कुठं मार्ग सापडत नाही. तर अशा महिलांसाठी तुम्ही काहीतरी मार्गदर्शन कराल का जेणेकरून त्यांना पुढे जाऊन काहीतरी तुमच्यासारखं असं काहीतरी? बेसिकली आता माझ्याबद्दल मी सांगेन मी याच्यातलं एक्सपर्ट नाही आहे पण माझा एक खूप चांगला विचार आहे महिलांबद्दल की महिला जे आहेत ते म्हणजे ते स्पेशल असतात खूप. आणि ते म्हणजे माझं एक लाईन आहे की फ्युचर इज फिमेल. फ्युचर जे आहे ते फिमेल आहे. त्याचं म्हणजे फ्युचर आहे ते महिलांचंच आहे महिलांचं. ते म्हणून ते एक टॅगलाईन आहे फ्युचर इज फिमेल. आणि मला असं वाटतं की बाबा
एखाद्या महिलाची प्रगती होती तर ते पूर्ण फॅमिलीची प्रगती होते त्यामध्ये. आणि महिलांसाठी मी एक सांगू शकतो की बाबा तुमचं जेवढं काही तुम्ही जेवण त्यामध्ये पण वेळेत वेळ काढून स्वतःकडे पण बघायला पाहिजे. कारण की एक इंग्लिशमध्ये एक लाईन आहे, द मोस्ट इम्पॉर्टंट पर्सन ऑफ युअर लाईफ इज यू. म्हणजे तुमच्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा माणूस तुम्हीच आहात, तुम्ही स्वतः आहात. म्हणून प्रत्येक महिला असू दे पुरुष सुद्धा असू दे, प्रत्येकाने आपल्यासाठी वेळ काढायला पाहिजे. आपले जे गोल्स आहेत जरी ते आत्ताच्या वेळेस डिफिकल्ट वाटत असेल पण तुम्ही वाटचाल तर सुरू करा. कसं असतं की इंग्लिशमध्ये एक म्हण आहे की इट ऑलवेज लुक्स इम्पॉसिबल अनलेस इट इज डन. म्हणजे जोपर्यंत आपण करत नाही ते इम्पॉसिबलच वाटणार, पण जेव्हा एकदा करायला लागतो आपण ते पॉसिबल हळूहळू स्टेप बाय स्टेप ते होतं. म्हणून तुमचे काही गोल असतील तुम्ही ठरवा, त्यामध्ये मग तुम्ही असं एक चांगलं प्लॅन आखा, एक वही पुस्तक घेऊन प्लॅन आखा किंवा तुमच्या ओळखीतले कोण लोक असतील त्याची चर्चा करा की मला हे करायचं काय करायचं. मग तुम्हाला स्वतःला क्लॅरिटी आली मग त्या हिशोबाने तुम्ही वाटचाल करा आणि त्या हिशोबाने तुम्ही स्टेप्स घ्या. तुम्हाला जसं तुम्हाला बोललो की एखादी गोष्ट तुम्ही ठरवलात तर तुम्हाला निसर्ग देव सगळे लोक साथ देतात. मनापासून ठरवायला पाहिजे आणि त्याबद्दल श्रद्धा ठेवायला पाहिजे किंवा मी करणार असं नाही की उगीच कुठून बघितलं स्वप्न आणि असं नाही. मनापासून आणि प्लॅनिंग पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही मेहनत करायला लागता तर तुम्हाला आधीभोवती एवढ्या गोष्टी तुमच्या प्रमाणेच घडतात. म्हणून फोकस हे महत्त्वाचं आहे. फोकस जसं ते श्रीकृष्ण पण अर्जुनला म्हणतो बाकी इकडे काय बघू नकोस, फक्त तुझं जे काय गोल आहे ते बघ. आणि जर गोलवरती जर फोकस असेल तुम्हाला ॲटोमॅटिकली तुमच्यासाठी देव म्हणा किंवा निसर्ग म्हणा अशी काही काही गोष्टी तुमच्या समोर आणून ठेवेल की ते ॲटोमॅटिकली तुम्ही तिकडे जाल. आणि हे महिलांसाठी नाही, जे काही पुरुष असतील की त्यांना वाटत असेल किंवा मला काही जमत नाही आहे, होत नाही आहे किंवा मी फेलियर झालो किंवा मी उदास आहे, प्रत्येकाने हे ठरवायला पाहिजे. कुठलाही असं म्हणजे आयुष्यात असं नसतं की बाबा संपलं असं कधीच नसतं. तुम्ही ठरवलं तर सुरुवात कधीही कुठेही कसंही करू शकतो. फक्त मनाची तयारी एकदम श्रद्धेने आणि मेहनतीने जर करायला तर होईल सगळंच पॉसिबल आहे, सगळंच पॉसिबल आहे. खूप छान खूप छान खूप छान सांगितलं सरांनी महिलांबद्दल. तर त्यावरती थोडे विचार सुद्धा करावे आपण सुद्धा. आणि आता असं आहे की इथले महिला सुद्धा खूप म्हणजे उद्योजिका आहेत पण घरगुती आहेत ते. तसं त्यांना काहीतरी प्लॅटफॉर्म भेटेल का की तुम्ही आता ऑस्ट्रेलियामध्ये स्थित आहात तर तुमच्या मदतीने काहीतरी त्यांना असं भेटेल का? कारण इथं शेंगा चटणी, कडक भाकरी आणि सकिनालू आरशल म्हणून तेलगूत म्हणतात पण मराठीत काय म्हणतात माहीत नाही. तर असे भरपूर काही महिला घरगुती बिझनेस करतात आणि दिवाळीच्या वेळेस फराळ असते, करंजा, शेव वगैरे असं भरपूर काही असतात आणि ते तिकडं आपण बिझनेस करू शकतो का? तसं तुम्ही काही मार्गदर्शन कराल का किंवा मदत? नाही म्हणजे मदतीला तर मी आहेच, पण प्रॉब्लेम म्हणजे प्रत्येक गोष्टीला स्टेप्स असतात. तुम्ही मार्केट टेस्ट करा, आधी लोकल लेवलला टेस्ट करा, म्हणजे सोलापूरच्या किंवा महाराष्ट्राच्या लेवलला टेस्ट करा, तुमचा प्रोडक्टला रिस्पॉन्स करता येतो. कारण की जेव्हा इंटरनॅशनल आपण म्हणतो तेव्हा थोडीशी क्वालिटी स्टँडर्ड्स आणि त्याचे डॉक्युमेंटेशन हे खूप जास्त असतात आणि स्पेशली जेव्हा खाद्यपदार्थ असतात ना त्याला खूप जास्त रिस्ट्रिक्शन असतात. आणि असं नाही आहे, बरेच आता मी मागे सोलापूर सोशल फाउंडेशन यांच्याकडे पण भेट दिलेली, त्यांचे पण भाकऱ्या वगैरे चालले जाते US ला वगैरे, त्याच्या थ्रू चालले आहेत. असे छोटे छोटे गोष्टी आपण करू शकतो. पण तुमचं आधी म्हणजे तुमचं, कारण की कसं असतं सप्लाय चेन मॅनेजमेंट पण असतं, म्हणजे तिकडची डिमांड वेगळी असते, सप्लाय सगळं बघायला लागतं. पण आधी तुमचं एक कंपनी फॉर्म करा, इकडच्या लेवलला सक्सेस करा, त्याचं ब्रँडिंग करा व्यवस्थित आणि तेव्हा मग आमच्यासारख्या लोकांना तुम्ही जर अप्रोच केला किंवा आजकाल इंटरनेटचा जमाना आहे, तुम्ही इंटरनेटवर टाकला तर ऑटोमॅटिकली परिस्थिती तुम्हाला मिळेलच. आणि आमच्यासारख्या लोकांशी जर संपर्क तिकडचे विदेशमध्ये कोण राहतात त्यांची संपर्क साधला तर ते तुम्हाला सांगू शकतात की हे प्रोडक्टला तिकडे डिमांड आहे की नाही, त्या पद्धतीने तुम्ही जाऊ शकता. इम्पॉसिबल कुठलीच गोष्ट नसते, पण कसं असतं प्रॅक्टिकली पण आपण एक म्हणजे प्रोसेसनी जायला पाहिजे. आणि इंडिया हे स्वतःच एक त्याला काय म्हणतात एक वर्ल्ड आहे. भारत स्वतःचा एक देश नाही आहे, एक पूर्ण खंड हेच आहे भारत म्हणजे एक देशच, म्हणजे आता म्हणतात वर्ल्ड आहे स्वतःच आहे. एवढं पॉप्युलेशन आहे आपल्याकडे, त्यासाठी एवढं मोठं मार्केट आहे. या मार्केटमध्ये जर तुम्ही सक्सेसफुल झाला तर तुम्हाला खूप काही मिळेल. आणि इंटरनॅशनल तर सोपं आहे, जर एकदा तुम्हाला सक्सेस इकडे मिळालं तर तुम्हाला इंटरनॅशनल यायला एवढं अवघड नाही जर प्रोडक्ट जर चांगलं असेल.
नक्कीच आपण माझ्यातर्फे तर मी त्याच दिशेने मी थोडंसं काम करतोय आता. मी आता बरेचशा लोकांना पण भेटलेलो आहे, आपल्या इकडच्या उद्योजक लोकांना किंवा इंडस्ट्रीज लोकांना भेटलेलो आहे. बघूया, मी जास्तीत जास्त प्रयत्न करेन की त्याला सिम्प्लिफाईड करून जास्तीत जास्त प्रोडक्टला जास्त चान्स मिळेल असं मी प्रयत्न करेन. धन्यवाद. आणि महिलांसाठी खूप चांगली संधी आहे. तुम्ही थोडं प्रयत्न करत गेलात तर सर आपल्याला नक्कीच मदत करतील. तर जे घरगुती महिला आहेत किंवा जे कोणी बिझनेस करायचं असेल तर सरांशी आपण मार्गदर्शन घेऊ शकतो. तर आता शेवटचं तुमच्या फॅमिलीविषयी, आई वडील बहीण भाऊ, थोडं फॅमिलीबद्दल सांगा. आता सगळं बिझनेसबद्दल एज्युकेशनबद्दल झालं, थोडं फॅमिली आणि तुमचे गोल अचिव्हमेंट्स काही आहेत का, माइंडसेट वगैरे तसं काही तुमचं असेल तर ते सुद्धा तुम्ही सांगू शकता. आणि हे सर्व करावं म्हटलं तर मला तर असं वाटतं की आपलं माइंडसेट लेवलला राहायला पाहिजे. तर त्याबद्दल सुद्धा थोडं तुम्ही सांगाल का? थोडंसं म्हणजे माइंडसेटमध्ये काय असतं की मोठा विषय आहे, जास्तीत जास्त पण थोडं शॉर्टमध्ये सांगू शकता तुम्ही. थोडं प्रयत्न करेन. टू बी व्हेरी ऑनेस्ट काय होतं की एन्व्हायरमेंट एक खूप मॅटर करतं. एन्व्हायरमेंट जसं शार्क एक फिश असतं, एक प्रकारचा मासा आहे ना शार्क. ज्याला तुम्ही जर टँकमध्ये ठेवलात ना तो त्या टँक एवढाच वाढतो. जर तुम्ही त्याला समुद्रात टाकलात ना तो 8 फूट 9 फूट पर्यंत वाढतो. तोच मासा. म्हणजे सांगायचं होतं की एन्व्हायरमेंटचा खूप फरक पडतो. आणि थोडंसं म्हणजे सोलापूरला मी असं कमी लेखत नाही आहे, पण सोलापूरमध्ये एवढं मोठं वातावरण नाही आहे लोकांना, म्हणजे असं एवढं पॉझिटिव्ह किंवा असं जसं हैदराबादमध्ये हायटेक सिटी आहे किंवा पुण्यामध्ये हायटेक सिटी आहे, मुंबईमध्ये कमर्शियल सिटी आहे, तसं म्हणजे बँगलोर एक मोठी असं हे हब आहे. सोलापूर अजून असं वातावरण निर्माण झालेलं नाही काही वेगवेगळ्या रिझननी. बट आपल्याकडे पण बरेच पॉझिटिव्ह गोष्टी पण आहेत सोलापुरात. पण सांगायचं मुद्दा की एन्व्हायरमेंट अजून असं नाही आहे. पण तेव्हा एन्व्हायरमेंट नाही आहे तेव्हा तुमचं माइंड असतं, तुम्हाला स्वतःलाच एक चांगलं एन्व्हायरमेंट क्रिएट करावं लागतं. म्हणजे तुमचं म्हणजे हे मी गोष्ट म्हणजे अगदी शाळेत 9वी 10वी असलेला माणूस किंवा मुलगा किंवा मुलगी किंवा तारुण्य वयात असलेली मुलं मुली किंवा आपल्या 35-40 50पर्यंत त्या पुढे पण लोकांना पण मी याच सांगतो की एन्व्हायरमेंटमुळे खूप काय बदलू शकतं. तुमच्या माइंडसेटमुळे बरेच काही होऊ शकतात. असं म्हणून ह्या शेजारी मी आता मी झाले माझं वय मी काय करू शकत नाही. मग तुम्ही स्वतःला सांगता की काय करू शकता. तर तुम्ही स्वतःला सांगितलं की मी करू शकतो आणि करायची माझ्याकडे जिद्द आहे, मेहनत करायची माझी इच्छा आहे, तर हे माइंडसेटने सगळं बदलतं. म्हणजे काय की गोल्स माणसाचे असायला पाहिजे. कारण की काय की प्रत्येक माणसाचा जन्म कुठल्या तरी कारणासाठी झालेला आहे. ते आपण ते कारण शोधणं हे महत्त्वाचं आहे. ते खूप महत्त्वाचं आहे आणि सगळ्यांना ते शोधता येत नाही आणि ते शोधावं लागेल. ते कुठल्याही वयात तुम्हाला म्हणजे तुम्हाला हे माहिती असेल ब्रँड KFC, ते चिकनचं एक ब्रँड आहे. ते जो माणूस त्याचा ओनर आहे त्याने वयाच्या 60व्या वर्षी कंपनी सुरू केली. आज ती जगातली दुसरी कंपनी म्हणजे मॅकडॉनल्ड्स नंतर ती दुसरी कंपनी. म्हणजे जो माणूस 60व्या वर्षी कंपनी सुरू करतो पण तो एवढा मोठा प्रसिद्ध होतो. म्हणजे वयाची मर्यादा नाही आहे किंवा एन्व्हायरमेंटची पण मर्यादा नाही आहे. ऍक्च्युली आपण म्हणतो की 60व्या वर्षी म्हणजे विश्राम करायचं वेळ आहे, नातवंडाशी खेळायचं वेळ आहे. पण बिझनेस करायचं म्हटलं तर ते माइंडसेट करावं. जॉब पण त्या वेळेत तुम्ही करू शकता. पण सांगायचं म्हणजे काय एकूण तुमच्या माइंडसेटवर सगळी गोष्टी तुम्ही ठरवलात तर सगळ्या गोष्टी पॉसिबल आहे. इम्पॉसिबल इज नथिंग म्हणतात ना, तसं आहे. आणि त्यासाठी तुमचे गोल्स तुम्हाला काय करायचं ते तुमचं क्लिअर असायला पाहिजे. आणि तुम्ही त्या गोल्सला शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्मच्या हिशोबाने तुम्ही ठरवू शकता. म्हणजे सगळ्यांसाठी सांगतो, म्हणजे महिला असू दे, पुरुष असू दे, मुलगा असू दे, कोण असू दे. म्हणजे तुम्ही एक 6 महिने, वर्ष, 2 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्षाचा गोल ठेवून काय ठरवलं, आज ठरवला त्या नक्कीच त्या टाईमलाईन तुम्ही अचीव करू शकता. तर सर आपल्याला खूप काही माहिती दिलेलं आहे आज आणि खूप चांगलं सांगितलेलं, समजावून सांगितलेलं आहे, उदाहरणासहित सांगितलेलं आहे सरांनी, जेणेकरून सगळ्यांना सोप्या भाषेत समजेल असं सांगितलेलं आहे. तर त्याबद्दल सरांना खूप खूप स्वरांजली स्टुडिओतर्फे धन्यवाद. आणि आपण येऊन वेळात वेळ काढून आम्हाला थोडा वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. मला खूप बरं वाटलं इकडे. आणि असंच तुम्ही भविष्यामध्ये अजून खूप काही प्रगती करावं आणि आमच्यासारख्यांना तुम्ही असंच आम्हाला प्रोत्साहन द्यावं अशी आमची इच्छा आहे. थँक्यू.
थँक्यू थँक्यू धन्यवाद.